जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये चांगली अशी कारवाई झालेली आहे का हे जे सगळ्या वायरी दिसतात हे चोरीला गेल्या होत्या हे सगळे शेतकरी हे कुसूर आणि वडद परिसरातले आहेत आणि हे कुणाच्या वायरी काय आहे कुणाच्या आहे तर त्याचं सगळं मार्किंग या ठिकाणी केलेलं दिसतंय आणि जो तो आपापली हे कुणाची केबल आहे हे चालू आहे। तर खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून का ह्या विद्युत केबल आहे त्या चोरीचं सत्र सुरू होतं आणि शेवटी गावकऱ्यांनी जरा पाहणी केली असं गावकऱ्यांना संशयित इसम आढळून आल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कॉन्टॅक्ट केल्याबरोबर पोलीस देखील त्या ठिकाणी रवाना झाले आणि रात्रीच्या वेळेस ते जे तीन आरोपी आहेत तर ते सगळे घाटाखालचे आहे। एकाचं नाव काय हिलम आहे, एकाचं पवार आहे आणि एकाचं मुकणे म्हणून आहे। तर ते खाली मुरबाड तालुक्यातले वांजळ म्हणून काही गाव आहे, किशोर म्हणून गाव आहे, तिथलं वांजळीमधलं जी वस्ती तिथं राहत आहेत आणि ते वरती घाटावर येऊन या ठिकाणी चोऱ्या करतायत। तर तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 5 6 7 30 बंडल आहेत ना। आणि कशी कारवाई झाली जरा थोडक्यात सांगा बालेराव साहेब। माननीय प्रभारी अधिकारी गुंड साहेब यांना रात्री 12:30-12:30च्या दरम्यान फोन आला गावकऱ्यांचा किंवा अशाशी चोर पकडले, त्याच्यातले एक पळून जात होता तर कारवाई करा। तर मी त्या दिवशी नाईट राऊंडला होतो। नाईट राऊंडला असताना साहेबांचा फोन आला, तात्काळ आम्ही तिथं रवाना झालो। 2 आरोपी मुद्देमाल आणि गावकऱ्यांसोबत गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांना आणलं। त्याच्यातला एक आरोपी पळून गेला होता। नंतर परत खबर मिळाली की एक आरोपी तिथं येतोय म्हणून, तर मग त्याला पण धरून आणलं आणि तो ज्यावेळेस गावकऱ्यांनी पकडलं त्यावेळेस त्या जे आरोपी आहेत त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना माझ्याजवळ आले तर ठार मारील अशी धमकी देऊन तिथून ते पळून जात होते। मला कळलं का त्याच्याकडे कोयता होता, 2 चाकू होते, ते 2 कटर असं त्याच्याकडे हत्यारं होती। तो धाक दाखवत होता का जवळ आलं तर मारेल, जवळ आले तर ठार मारेल असं त्यांनी धाक दाखवला। मग गावकरी काय जवळ गेले नाही, पळाले तिथून। पोलिस आम्ही गेलो आणि नंतर मग त्यांना ताब्यात घेतलं। बरं त्याच्याकडे मला कळलं का एक मोटरसायकल पण होती। मोटरसायकल शाईन ही होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल आहे, ती पण जप्त केलेली आपण। 2 चाकू होते का? 2 चाकू, 2 कटर, 1 कोयता। म्हणजे समजा 1-2 लोक गेले असते तर हे हल्ला करून जखमी पण त्यांनी केला असतं, घातक हल्ला केला असता। त्याच्यामुळे आपण 392 लावलेले आहेत। किती वाजता ही कारवाई झाली रात्री? कारवाई 1 वाजता सुमारास झाली, म्हणजे सगळी प्रोसेस त्यांना ताब्यात घेण्यापर्यंत। मग आता हे काय सराई त्यांच्यावर काही यापूर्वी गुन्हे आहेत कसं काय? यापूर्वी चेक केलं तर गुन्हे काय मिळून नाही आलेले। बरं पण मग मला सांगा का हे सगळ्या हे जे केबल चोरल्यात हे त्यांनी त्याच दिवशी सगळं केलं काय? त्या दिवशी केलेलं आहे। बापरे। चला आणि आता ही कशी कारवाई काय चालू आहे आता? हे ओळख पटवून त्यांच्या शेतकऱ्यांना ताब्यात द्यायची। त्यांच्या मोटारी बंद आहेत शेतकऱ्यांच्या, त्याच्यामुळे त्यांना तात्काळ द्यायचं असं ठरलंय, जेणेकरून त्यांच्या पीक वगैरे जळू नये। तर अशा पद्धतीचं अतिशय चांगली कामगिरी या सगळ्या पोलीस पथकाने केलेली आहे आणि गावकऱ्यांनी सुद्धा लगेच पोलिसांना कळवलं। तर कोण होतं ते पाहायला, कोण होतं याच्या मध्ये ते जे ठाकरवाडीतले ना पोर होती शंकर इनामोस्तीमध्ये, त्यांनी पाहिलं का आधी? त्यांनी पाहिलं आधी। त्याचं चाकूचं कोणाला दाखवत होती? ते शंकरला त्याच पोरांना दाखवत होते तिथं रात्री। राजेंद्र भगत त्यांनी फिर्याद दिलेली आहे, तर ते आणि त्यांचा पुतण्या ते गेले होते, तर त्यांना ते दाखवलं होतं त्यांना। मग पहा का हे जे का अशा चोरीच्या घटना आहेत जुन्नर असेल, ओतुरा असेल, नारायणगाव असेल किंवा पार आंबेगाव तालुक्यातलं पारगाव वगैरे इकडं मोठ्या प्रमाणात घडतात। पण हे लोक इतकी शातीर असतात, एका रात्रीमध्ये एवढी चोरी करून ते हे होतात। तर खरं तर गावकऱ्यांचं आणि पोलिसांचं देखील कौतुक करावं लागेल का नुसतं आरोपींचं म्हणजे आरोपींकडून फक्त जप्त नाही केलं तर तातडीने शेतकऱ्यांच्या हवाले देखील केलं। त्याबाबत खरंच जुन्नर पोलीस कौतुकास पात्र आहेत। काय सांगाल आता तुम्ही? हे एकाच ठिकाणावरून 13 जणांचे आहेत, एकाच ठिकाणावरून 1 तासामध्ये नेलं असतं या। बघा ना किती चलाकी ते। हां, मग बाकीचं पुढचं त्यांचं नियोजन कुसूर हद्दीत चालू होतं। हां का? हो, म्हणजे ते जागेवर सोडतात। बोल ना जागेवर त्यांनी केबली सोडल्या तिथे त्यांनी फायदा घेऊन पुढे आडोसा घेऊन ते म्हणजे हे कोटिंग होतं, म्हणजे तुम्ही बघू शकता। हां, आणि कटरच्या साह्याने सोडलं असेल तर खूप बळीराजाला दिलासा दिल्याबद्दल या शेतकऱ्यांचं किंवा आणि पोलिसांचं, जुन्नर पोलिसांचं खूप आभार हे सर्व नागरिक हे जे शेतकरी करत आहेत। ठीक आहे।
जुन्नर पोलीस स्टेशनचे सर्वांच्या वतीने आभार. बघा चांगलं काम केल्यावर मग शेतकरी कसे खुश होतात ते देखील आहे का फक्त निगेटिव्हच नाही, जर चांगलं काम केलं तर शेतकरी देखील आभार तर मानायला पाहिजे. त्यांनी फास्ट रातभर त्यांनी जोर पकडले, सर्व काही सहकार्य भरपूर केलं. पंचनामे केली पाटापट, फॉरेन्सिक लॅबची पण लोक आलती, खूप सहकार्य केलं साहेबांनी. साहेबांचे आभार. आता कोर्टात हजर करणार असतील ना? रिमांड काय 14 म्हणतात ते आरोपी म्हणतायत काय? तपास चालू झालाय? पुढचे बाकीच्या गुन्ह्यांचे काही कबुली वगैरे देत नाही ते. ठीक आहे, तपास अंती कळेल. तपासांती काय म्हणताय, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं? आता काय झालं, साहेबांनी पकडल्याबद्दल आपल्या जुन्नर पोलीस स्टेशन साहेबांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो.